मॅडम नमस्कार. नमस्कार. महासत्ता भारत न्यूज नेटवर्कमध्ये या माध्यमातून आपण एक प्रतिक्रिया तुमची जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. तर सध्या 10वी 12वीचे विद्यार्थ्याचे निकाल लागलेले आहेत. तर त्या ह्याच्या लवकरच जात पडताळणी त्या कागदपत्रांसाठी इथं गर्दी पालकांची होऊ शकते गर्दी. आणि आमच्या अशा बरंचसं कानावर आलं की इथं आर्थिक बरीचशी गडबड होते खाजगी इस्मांकडून. त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंतच आमच्याकडे अर्ज दाखल करावेत, जेणेकरून त्यांना ऐनवेळी ॲडमिशनच्या वेळी त्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही किंवा त्यांची आरक्षणामधून त्यांचा प्रवेश होणार नाही, त्याच्यापासून अर्जदार वंचित राहू शकतो. यासाठी आम्ही पूर्वीपासून अर्जदारांना सांगतो की तुम्ही माहे डिसेंबरपर्यंत आमच्याकडे अर्ज दाखल करा. आणि त्यातूनही काही अर्जदार चुकून जरी अर्ज करण्याचे राहून गेलेले असतील तर ते आत्ता आमच्याकडे अर्जाचं प्रमाण वाढत आहे, आमच्याकडे प्रस्ताव दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. आता तर आपण जे म्हटलं की अर्जदाराने आमचं पूर्वीपासून अर्जदारांना असं आवाहन करतो आहे आम्ही की त्यांनी स्वतः अर्ज भरावा. त्यांनी अर्ज भरताना स्वतःचा ईमेल ID, स्वतःचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट सगळे स्वतःचे डिटेल्स भरावेत, जेणेकरून समितीने त्यांना संपर्क केला किंवा वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलं तर अर्जदाराच्या ईमेल IDवरती जाऊ शकतं, अर्जदाराला त्रुटी कळू शकते, जेणेकरून अर्जदाराची जी दमछाक होणार आहे ती होणार नाही आहे. आणि अर्जदाराने कुठल्याही खाजगी इस्मामार्फत आमच्याकडे समितीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी स्वतः आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून त्याची काय त्रुटी आहे, त्याची काय अडचण आहे, आम्ही त्याला वैयक्तिक सांगू शकतो. आणि त्यांनी आपल्याला जी ऑनलाईनची फी लागते अर्ज भरण्यासाठी, त्या ऑनलाईन फी व्यतिरिक्त कुठलीही फी आकारली जात नाही, हे अर्जदारांनी पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठल्याही खाजगी इस्माशी संपर्क साधू नये, पालकांनी साधू नये आणि विद्यार्थ्यांनी साधू नये. ज्यांना कुणाला अडचण आहे त्यांनी समितीशी संपर्क साधावा, समिती त्यांना मदत करण्यासाठी तयार आहे. आणि ज्यांचे परिपूर्ण अर्ज आहेत अशा अर्जदारांना किमान 15 दिवसामध्ये आमच्याकडून सर्टिफिकेट इश्यू होतं. ज्यांना 15 दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना आमच्याकडून 15 दिवसामध्ये त्या त्रुटी त्यांना कळवली जाते. तसा त्रुटीचा ईमेल जर आपल्याला मिळाला नाही तर आपण आमच्याकडे अर्ज दाखल केल्यापासून 20 दिवसामध्ये संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रकरणावरती तात्काळ निर्णय होऊन आपल्याला वैधता प्रमाणपत्र मिळेल व आपल्याला आरक्षित जागेमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. बरं, जर काय अडचण आली लोकांना तर त्यासाठी त्याचे तुमच्याकडे हेल्पलाईन नंबर वगैरे आहेत का? काही आमच्याकडे वेबसाईटवरती हेल्पलाईन नंबर आहे, आपण त्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करू शकता. हेल्पलाईन नंबरवरती आपला ID नंबर सांगितला की आपल्याला आपलं स्टेटस कळू शकतं. तसेच आमच्या कार्यालयाचा नंबरही आमच्याकडे आपल्या अर्जावरती अवेलेबल आहे आणि त्या कार्यालयाच्या नंबरवरती आपण कार्यालयीन वेळेमध्ये आमच्याकडे संपर्क केला तरी आपल्याला आपल्या प्रकरणाचं स्टेटस किंवा आपल्या प्रकरणाची काय स्थिती आहे कळू शकते. मग ऑनलाईन फीच्या व्यतिरिक्त कुठलेही पैसे भरण्याची आवश्यकता? ऑनलाईन फी व्यतिरिक्त कुठल्याही फीची आवश्यकता नाही आहे, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे पालकांनी. आणि त्यांनी स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकणं फार महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये माहिती सांगण्यासाठी कोणी किंवा सहकार्य करण्यासाठी मदत आहे का तुमच्या? आमच्याकडे चौकशी कक्ष आहे. चौकशी कक्षामध्ये आपण त्रुटीची प्रकरणं पूर्ण तिथं दिलेले असतात. त्यातून आपल्याला फाईलवरची त्रुटी बघून आपल्याला सांगितली जाते. जर आपल्याला काही त्रुटी समजण्यामध्ये काय अडचण असेल तर आमच्या अधिकारी आम्ही कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला उपलब्ध आहोत. आपण आमच्या ऑफिसमध्ये आम्हालाही भेटू शकता किंवा आमचे इतर कर्मचारी आहेत जे आमच्या ऑफिसचे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला त्रुटी कळू शकते का आहे ते. इथं जे येणारे जे पालक आहेत जात पडताळणीसाठी यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? काय माझं नाव भागवत खरे, संशोधन अधिकारी. फार टेन्शनचं याच्याबद्दल फार अपप्रचार झाला आहे. तसं जात पडताळणी एकदम सोपं आहे. ऑलरेडी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढताना सगळे पुरावे काय असतात काय ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तेच कागदपत्राची कमिटी पडताळणी करते. एखाद्या वेळेस समजा एखादा लिंक नाही लागली तर क्वचित वेळेस तुमच्याकडे वेगळा पेपर मागते. तर तुमच्याकडे ऑलरेडी पेपर आहे, फक्त तुम्ही अर्ज भरताना ऑनलाईन अर्ज भरताना तुमची वैयक्तिक माहिती आहे तर ती तुम्ही स्वतः काळजीपूर्वक भरणं अपेक्षित आहे. एखाद्या तुम्ही सेतू चालकाकडे गेलात, त्याच्याकडे मुलांची रांग असते, त्याच्याकडे तो काय करतो, पटपट काहीतरी माहिती भरतो आणि तो सबमिट करतो. अशी आता समिती काय करते, जेव्हा असा ऑनलाईन फॉर्म आमच्याकडे आला त्याच्याबद्दल तुम्ही जे काही कास्ट सर्टिफिकेट काढताना जे काही कागदपत्र तुम्ही मिळवले ते अपलोड करून पंच आल्यावर तर ते सर्टिफिकेट ऑटोमॅटिक जनरेट होतं. तर सर्टिफिकेटमध्ये कधी कधी चुका होऊन जातं. मुलगा करतो स्पेलिंग बरोबर लिहित नाही, कधी कधी I जास्त लावतो, E जास्त लावतो आणि जो बारकोड असतो 10 अंकी तो ते लिहिणं अपेक्षित आहे. अशा वेळेला जर सर्टिफिकेट जनरेट झालं तर सर्टिफिकेट चुकी जनरेट झालं त्याला तो अर्जदारच जबाब असतो, कारण की त्याने ती माहिती बरोबर भरली नसते. मग अशा मुलाला जर अशी व्हॅलिडिटी चुकीची नावाची जर गेली तर त्याचा प्रवेशावेळी त्याचा प्रवेशसुद्धा रद्द होऊ शकतो. तर हे फॉर्म भरताना अर्जदाराने त्याचं नाव
जे कास्ट सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसं स्वतःहून त्यांनी बदल करू नये. जे कास्ट सर्टिफिकेटवर नाव आहे जर त्याला बदल करायचा असेल तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेटमध्ये तसा बदल करून घ्यावा आणि त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरावा. फॉर्म भरताना त्याचा मेल आय डी टाकावा, कारण की सर्टिफिकेट मेल आय डीवर जातं. कमिटीने जर काही त्रुटी काढली तीसुद्धा त्याच्यावर जाते. त्यामुळं आणि दुसरं काही कॉन्टॅक्ट नंबर द्यावा. कधी कधी समितीला काही बोलवायचं असेल, त्याला काही सांगायचं असेल, काही त्रुटी असेल तर कमिटीसुद्धा त्याला फोनवर त्याला संपर्क साधते. तर ही आपली जुजबी माहिती आहे, याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. तुमचीच कुटुंबाची माहिती, तुमचं याच्यापूर्वी शिक्षण किती झालं, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्याकडनं काढलं, एवढीच माहिती आहे. आणि ऑनलाईन शुल्क असतं त्याचं चलन निघतं. शैक्षणिक असेल तर 100 रुपये, सर्व्हिस निवडणूक असेल तर 500 रुपये. ते ऑनलाईन अपलोड करा, त्याच कागदाची प्रिंट आऊट आमच्या ऑफिसला येतात. आता याच्यामध्ये 3 प्रकारने कायद्याने 3 प्रमाणपत्र नमूद केलेले आहे. याच्यामध्ये प्रमाणपत्र म्हटलं, प्रतिज्ञापत्र म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बॉन्ड येतो. तर समितीच्या कामकाजासाठी कोणत्याही बॉन्डची आवश्यकता नाही. साध्या लेजर पेपरवर ऑनलाईनमध्ये मजकूर दिलेला आहे. त्या मजकूरप्रमाणे तुम्ही माहिती भरा आणि त्याला नोटराईज करा, अफर्मेशन करा आणि ते कागदपत्र आम्हाला ते सत्यप्रती दिल्या, ओरिजिनल दिल्या पाहिजे. आणि जे काही कागदपत्र तुम्ही देणार आहे ते अटेस्टेड पाहिजे. आणि जर काही कुणबीचे किंवा दुसरे काही पुरावे असेल, महसुली पुरावे, तर ते प्रमाणित प्रती द्यावं. हेच कागदपत्र लागतं. ऑलरेडी तुमच्याकडे कागदपत्र आहे. फार क्वचित वेळा कमिटी वेगळे कागदपत्र मागू शकते. न त्याला कास्ट सर्टिफिकेट तर तुम्ही जे पुरावे आहेत तेच कमिटी त्याचं पडताळणी करते. आणि काही डाऊटफुल जाती असेल, संशयास्पद असेल तर समितीचं सर्व दक्षता पथक आहे. त्याच्यामध्ये DOSP आहे, PSI आहे, कॉन्स्टेबल आहे. अशा ठिकाणी आम्ही ते प्रकरण त्यांच्याकडे रेफर करतो. असं ते दक्षता पथक त्या अर्जदाराच्या घरी जातं, त्याची ॲफिनिटी टेस्ट घेतं, त्याच्या चालीरीती, रूढी परंपरा, देवदैवत याच्याबद्दलची माहिती देतं. आणि त्यांनी जे काही पुरावे दिलेले आहे ते मूळ रेकॉर्डवरनं, तहसील कार्यालय असेल, शाळा असेल, त्याच्यावरनं व्हेरीफाय करून वस्तुनिष्ठ अहवाल देते. आणि समिती समोर आलं, समितीकडे समजा अहवाल जर सकारात्मक असेल तर समिती त्याला सर्टिफिकेट इश्यू करते. आणि जर कधी त्याला डाऊट असेल तर समिती त्याला एक नोटीस काढते. 25ची नोटीसप्रमाणे त्याचं म्हणणं ऐकून घेते. त्यांनी जर समितीचं समाधान करू शकलं नाही किंवा त्याच्या काही कागदपत्रामध्ये खोटं आढळलं तर समिती त्या अर्जदाराचा जाती दावा नाकारते. समितीने अर्जदाराचा दावा नाकारला तर त्या अर्जदाराला फक्त डायरेक्ट मान्य उच्च न्यायालयाखेरीज त्याला कुठंच आव्हान देता येणार नाही. त्यामुळे अर्जदाराने तिथपर्यंत जाता समितीने अर्ज केला का 15 ते 20 दिवसामध्ये समिती कार्यालयात संपर्क साधा का माझ्या अर्जाचं काय झालं, तर त्याला सर्व त्याच्याबद्दल इथं माहिती मिळेल त्याला. आणि कोणाशी संपर्क करायची गरज नाही. समितीमध्ये 3 अधिकारी आहेत, सगळं सहकार्य करणारे आहे. तुम्ही कर्मचाऱ्याने न भेटता किंवा मध्यस्थीने भेटता तुम्ही डायरेक्ट समितीला येऊन भेटू शकता. समितीचे अधिकारी कार्यालयीन दिवशी उपलब्ध आहे इथे तुम्हाला. नमस्कार. अटेस्टेडवर सही शिक्का कोणाचा ज्यांना कोणी अटेस्टेड अधिकार दिलेले, मुख्याध्यापक असेल, प्राचार्य असेल, राजपत्रित अधिकारी असेल, ज्यांना अधिकार दिलेले शासनाने, हो त्यांनी ते अटेस्टेड स्वतः येऊन त्यांनी सबमिट केलं चालेल. हां, स्वतः सबमिट करायचं. शक्यतो अर्ज देताना सुद्धा एजंटकडे देऊ नका, कोणत्या दूरच्या नातेवाईकडे देऊ नका. ते सुद्धा तुमचा त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तुम्ही स्वतःच वेळ काढून अर्ज द्या. तुम्ही फारच लांब असाल, तुम्हाला समिती कार्यालयात येणं शक्य नसेल, तुम्ही पोस्टाने सुद्धा तुम्ही अर्ज पाठवू शकता. त्याची सुद्धा तुम्हाला पोस्ट मिळेल. अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला लांबून यायची गरज नाही. नगर जिल्ह्याची बॉर्डर पाहता 100 किलोमीटर पुढे तालुके आहे. त्या लोकांनी इथपर्यंत यायची गरज नाही आहे. त्यांनी पोस्टाने पाठवलं तरी त्याचा अर्ज स्वीकारला जाईल आणि त्यांचं काम होईल.